हाय, वेलकम बॅक टू अनदर एपिसोड. तर आपण प्रिव्हियस व्हिडिओजमध्ये हे पाहिलं होतं की कॉल ऑप्शन काय असतं, पुट ऑप्शन काय असतं आणि स्पेसिफिकली ऑप्शन्स म्हणून काय असतं ते. तर आपण एक पूर्ण सिरीज आय वुड से अपलोड केली आहे यूट्यूबवर, ज्याच्यात आपण डेरिव्हेटिव्ह फ्रॉम द बेसिक आणि त्याला आपण घेऊन जातो आहे टिल द ॲडव्हान्स लेवल. तर जर का तुम्ही ते व्हिडिओज नाही पाहिले असेल तर तुम्ही डेफिनेटली ते व्हिडिओज चेकआउट करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असणार. तर टॉकिंग अबाउट या व्हिडिओबद्दल तर आपण हे डिस्कस करणार आहोत की जे प्रीमियम असतं एक पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईसचा, ओके, कॉल ऑप्शन असतं, पुट ऑप्शन असतं, राईट. बट एक पर्टिक्युलर स्ट्राईक प्राईस जे आहे त्याचा प्रीमियम जो असतो ना, जो आपण पे करतो टू बाय दॅट ऑप्शन, तो कसा डिराईव्ह केला असतो. आता त्याचा पण काहीतरी मॅथमॅटिकल फॉर्म्युला असणार, राईट. कारण असं रँडमली आपण जाऊन कोणत्याही स्ट्राईकचा किती रँडमली प्रीमियम डिसाईड होऊ शकतो नाही तर त्याचा एक आय वुड से स्टँडर्डाइज्ड फॉर्म्युला आहे. तर तो या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण सिम्प्लिफाईड करूया. आणि जसं आपण कॉन्सेप्टमध्ये करतो, जे कॉम्प्लेक्स टर्मिनॉलॉजीज, कॉम्प्लेक्स थिअरीज जे असतात, वी ट्राय टू मेक द थिंग सिम्पल. तर तसंच या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये प्रीमियम कसं डिराईव्ह होतं एक ऑप्शनचा ते सिम्प्लिफाय करूया. तर आता समजूया की प्रीमियम एक पर्टिक्युलर ऑप्शनचा कसा कॅल्क्युलेट होतं. तर त्याच्यात दोन कॉम्पोनंट्स असतात. पहिला इंट्रिन्सिक व्हॅल्यू. इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे त्या ऑप्शनची स्वतःची व्हॅल्यू. त्या ऑप्शनमध्ये काहीतरी त्याची स्वतःची व्हॅल्यू असते, ती बेसिकली इंट्रिन्सिक व्हॅल्यू झाली. टाईम व्हॅल्यू असते, म्हणजे इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस टाईम व्हॅल्यू, ते आपला प्रीमियम कॅल्क्युलेट होतं. तर आता टाईम व्हॅल्यूमध्ये काय काय असतं. टाईम टू मॅच्युरिटी. टाईम टू मॅच्युरिटी जे आपल्या ऑप्शनला एक्सपायर व्हायला जेवढा टाईम आहे ना, आपल्या प्रीमियममध्ये तेवढी अमाऊंट ॲड होऊन जाणार. तर आता ऑप्शन्स आपल्याला सर्वांना माहीत असतं की एक वेस्टिंग ॲसेट असतं, त्याच्यासोबत एक थीटा व्हॅल्यू असते, म्हणजे डे बाय डे आपली जी प्रीमियम आहे ते कम होत जाणार, कारण त्याच्यात एक टाईम व्हॅल्यू ऑफ मनी आहे. तर जेवढा आपण त्या ऑप्शनला होल्ड करणार तेवढा तो ऑप्शनचा प्रीमियम कमी होत जाणार. तर ते पहिला फॅक्टर आहे. जेवढा टाईम मॅच्युरिटीला आहे त्या हिशोबाने त्याच्यात एक्सपायरीपर्यंतचा टाईम त्याचा एक प्रीमियम असणार. मग व्हॉलॅटिलिटी असणार त्या पर्टिक्युलर ऑप्शनमध्ये आणि इंटरेस्ट रेट असणार. तर आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, त्या ऑप्शनची स्वतःची व्हॅल्यू, ती कशी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. स्पॉट प्राईस आणि स्ट्राईक प्राईसच्या कॉम्बिनेशननी ही प्राईस आपण इंट्रिन्सिक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. तर समजूया आता इंट्रिन्सिक व्हॅल्यू आपण कशी कॅल्क्युलेट करू शकतो. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा जो फॉर्म्युला आहे कॉल ऑप्शनसाठी वेगळा आहे, पुट ऑप्शनसाठी वेगळा आहे. तर कॉल ऑप्शनचा जो इंट्रिन्सिक व्हॅल्यूचा फॉर्म्युला आहे तो बेसिकली आहे स्पॉट प्राईस मायनस द स्ट्राईक प्राईस, ओके. तर आता लेट्स से फॉर एक्झाम्पल स्पॉट चालू आहे लेट्स से 750वर, ओके, आणि स्ट्राईक प्राईस आहे कॉल ऑप्शनची 740. तर 750 मायनस 740, तर राहिले किती अमाऊंट, 10 रुपीज, करेक्ट. तर आपला जो इंट्रिन्सिक व्हॅल्यू असेल तो पर्टिक्युलर स्ट्राईकचा तो 10 रुपीज असणार. सिमिलरली पुट ऑप्शनचा उलटा वाईस वरचा फॉर्म्युला आहे, विच इज बेसिकली स्ट्राईक प्राईस मायनस स्पॉट प्राईस. लेट्स से स्ट्राईक प्राईस आहे 750ची आणि स्पॉट चालू आहे 740वर, ओके. तर इन दिस सिनारिओ 10 रुपीज जो आहे तो पुट ऑप्शनचा इंट्रिन्सिक व्हॅल्यू असणार. तर आता प्रीमियम कसा कॅल्क्युलेट केला जातो. प्रीमियम इज बेसिकली इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस टाईम व्हॅल्यू. जे टाईम व्हॅल्यूचं डेफिनेशन आपण समजलं होतं, पाहिलं होतं, ज्याच्यात एक्सपायरीसाठी जेवढे डेज बाकी आहेत त्या हिशोबाने प्रीमियम ॲड केला जातो, व्हॉलॅटिलिटी आणि इंटरेस्ट रेट. इंट्रिन्सिक व्हॅल्यू हा जो वरती फॉर्म्युला आपण डिस्कस केला, कॉलसाठी स्पॉट मायनस स्ट्राईक, पुटसाठी स्ट्राईक मायनस स्पॉट, हा जो फॉर्म्युला आहे, हे दोन्ही कॉम्बिनेशननी विच इज इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस टाईम व्हॅल्यू, ह्याच्यानी आपला प्रीमियम डिराईव्ह केला जातो. तर आता एक्सपायरी डेटला ज्या ऑप्शनमध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू असणार त्याच्यातच काहीतरी प्रीमियम राहणार. जे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी आहे ते पूर्ण इरेज ऑफ होऊन जाणार, ओके. तर आता समजूया हा प्रीमियमचा कॉन्सेप्ट एक प्रॅक्टिकल अप्रोचने. तर आपण जाऊया आपल्या वेब ॲप्लिकेशनवर. तर आता आपण आलो आहेत आपल्या ऑप्शन चेन टूलमध्ये, क्वांट्स ॲपमध्ये, तिथे लेफ्ट हँड साईड कॉल, राईट हँड साईड पुट. तर एक एक्झाम्पल घेऊया. 740चा जो कॉल आहे त्याचा प्रीमियम आता आहे 22.75. तर आता या ऑप्शनची जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे ना ती आहे बेसिकली 11.75, ओके. बाकीचे जेवढीही अमाऊंट आहे या पर्टिक्युलर प्रीमियममध्ये ती टाईम व्हॅल्यू ऑफ मनी आहे. जर का आपण हा ऑप्शन एक्सपायरीपर्यंत होल्ड केला तर ह्याच्यात फक्त 11.75 राहणार. तर 11.75 या पर्टिक्युलर ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे. तर आता ते मी कसं आयडेंटिफाय केलं, सिम्पल, स्पॉट मायनस द स्ट्राईक, जेही व्हॅल्यू असणार ती माझी इंट्रिन्सिक व्हॅल्यू असणार.
बाकीचा जो वरचा प्रीमियम आहे तो बेसिकली टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, जो टाइम टू मॅच्युरिटी, व्होलॅटिलिटी, इंटरेस्ट रेट यामुळे आला आहे. तर बेसिकली ह्याच्यात जो इंट्रिन्सिक व्हॅल्यू असणार तो 11.75 असणार. जर का आपण ह्याला एक्सपायरीपर्यंत होल्ड करतो तर ह्याचं आपण सिम्युलेशन पाहूया. लेट्स से 740. ओके, ह्याला आपण होल्ड करूया एक्सपायरीपर्यंत. तर झालं 11.75. बाकीचे जे 11 रुपये होते वरती त्या प्रीमियममध्ये ते फक्त टाइम व्हॅल्यू ऑफ मनीच्या हिशोबाने होते. त्याच्यात ऑप्शनची इंट्रिन्सिक व्हॅल्यू नव्हती. ज्याच्यात जे काही व्हॅल्यू होते ते फक्त आणि फक्त एक टाइम व्हॅल्यू ऑफ मनी होते, ज्याच्यात टाइम टू मॅच्युरिटी, व्होलॅटिलिटी आणि इंटरेस्ट रेट असतं. तर आता से फॉर एक्झाम्पल 760. ठीक आहे, तर 760, तर आता स्पॉट आहे 751.7 आणि जे स्ट्राईक आहे ते आहे 760. स्पॉट मायनस स्ट्राईक या केसमध्ये नेगेटिव्ह जाणार. करेक्ट. तर इंट्रिन्सिक व्हॅल्यू कधीच नेगेटिव्ह नसणार. ओके, इट कॅन बी 0 बट इट कॅन बी नेगेटिव्ह. तर जर का आपण हा 760चा जो कॉल आहे त्याला जर का आपण होल्ड केला, ठीक आहे, एक्सपायरीपर्यंत, तर त्या प्रीमियम 0 होणार, कारण त्याच्यात इंट्रिन्सिक व्हॅल्यू नाही आहे. तर जसं मी म्हणालेलो की जे ऑप्शन्स आहेत ज्यांच्यात इंट्रिन्सिक व्हॅल्यू असणार, जर का आपण एक्सपायरीपर्यंत होल्ड केलं फक्त इंट्रिन्सिक व्हॅल्यू राहणार, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी सर्व उडून जाणार. तर हे बघा, जेवढेही स्ट्राईक ज्यांच्यात इंट्रिन्सिक व्हॅल्यू नाही आहे ते सर्व 0 झाली आहे. तर हे पर्टिक्युलर स्ट्राईक्समध्ये फक्त आणि फक्त टाइम व्हॅल्यू ऑफ मनी राहिलं होतं. तर आता सेम एक्झाम्पल एक व्हेरी क्विकली पुट ऑप्शनच्या केसमध्ये पण पाहूया. लेट्स से स्पॉट आहे 751.75 आणि स्ट्राईक प्राइस आहे ती आहे 760. पुटचा फॉर्म्युला उलटा आहे कॉलपासून. पुटचा फॉर्म्युला काय आहे? स्ट्राईक प्राइस मायनस द स्पॉट. 760 मायनस 751.75 ते आपला बेसिकली जे राहणार ते आपल्या इंट्रिन्सिक व्हॅल्यू होणार इन दिस सिनॅरिओ. तर आता या पर्टिक्युलर एक्झाम्पलमध्ये या पर्टिक्युलर ऑप्शनची 760च्या पुटची जी इंट्रिन्सिक व्हॅल्यू आहे, जी स्वतःची व्हॅल्यू आहे त्या ऑप्शनची, ती फक्त 8.25 आहे. करेक्ट, बिकॉज 760 मायनस 751.75. बाकीची जी काही आहे ते थीटा व्हॅल्यू, टाइम व्हॅल्यू ऑफ मनी, व्होलॅटिलिटी या सर्वांमुळे आली आहे. तर याचं पण सिम्युलेशन पाहूया आपण. लेट्स से 760चा पुट ऑप्शन या एक्झाम्पलमध्ये एक्सपायरीपर्यंत होल्ड केलं 8.25. बाकीचे जे काही होतं, जे 12 रुपये 60 पैसे होते या ऑप्शनमध्ये, ते फक्त आणि फक्त एक टाइम व्हॅल्यू ऑफ मनीचे होते, इंट्रिन्सिक व्हॅल्यूचे नव्हते. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिलं की प्रीमियम कसा कॅल्क्युलेट केला जातो. तर त्यासाठी आपण पहिलं हे समजलं की इंट्रिन्सिक व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट केली जाते. सेकंड आपण हे पाहिलं टाइम व्हॅल्यू ऑफ मनी काय असतं. तर प्रीमियम जो आहे तो आय वुड से इंट्रिन्सिक व्हॅल्यू प्लस टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ह्याच्या कॉम्बिनेशनली बनला जातो. करेक्ट. तर आपण त्याचा एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल पाहिलं कन्सिडरिंग द केस ऑफ ॲक्सिस बँक. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठेवूया लिमिटेड अप टिल इयर. तर जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही एक सबस्क्राईब बटन हिट करू शकता, बेल आयकॉन हिट करू शकता, तर जेव्हाही आम्ही एक व्हिडिओ पोस्ट करू तर तुम्हाला एक नोटिफिकेशन येणार. थँक्यू.